नमस्कार मित्रांनो. गॅस पेटवला, गॅसला छान कढई ठेवली गॅसवर. आता आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे. त्या रेसिपीला लागणारं साहित्य आणि मी वीणा. माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे अगोदर. छान शेंगदाणे भाजून घेऊ. याच्यामध्येच आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण छान भाजून घेऊया. याच्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण हे पण थोडं परतून घेऊ आपण. ही हिरवी मिरची थोडी तिखट आहे. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. आमच्याकडे आम्ही कमी प्रमाणातच खात असतो, म्हणजे जास्त नाही किंवा कमी नाही, मीडियममध्ये खातो. आता मिरची धरूया. कोथिंबीर पण याच्यातच टाकायचा आणि कढीपत्ता. आपलं वाटण तयार झालं आहे. याच्यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि याच्यामध्ये हळद आणि छान मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मी मिक्स केलेलं आहे आणि मी वांगे पण चिरून घेतलेले आहे. चिरल्यानंतर मी मिठाच्या पाण्यामध्ये वांग्याला ठेवलेलं आहे आणि हे वाटण आहे मी थोडं जाडसरच ठेवलं. हे बघा ही वांगी. आता याच्यामध्ये मी मसाला भरून घेते. बघू शकता मित्रांनो, छान आहे मसाला, छान भरून घ्यायचा. अशाच पद्धतीने मी पूर्ण वांगी भरून घेते. तुम्हाला जर कोणता आणखीन मसाला याच्यात हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला वांग्यामध्ये भरलेला आहे. तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. गॅस पेटवला, कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर आपलं तेल पण छान कडकडीत गरम करायचं. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तेल कमी किंवा जास्त, मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालं. राई आणि जिरं दोन्ही पण टाकायचं आणि दोन्ही पण छान तडतडू द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला जी वांगी आपण मसाला भरलेला आहे ते पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि छान तेलामध्ये छान होऊ द्यायचं. 2 ते 3 मिनिट छान भाजून घ्यायचं तेलामध्ये. तेलामध्ये छान परतून घेऊया. जो मसाला आपला उरला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घेते आणि छान झाकण ठेवून 1-2 मिनिट आहे ना छान तेलामध्ये शिजू देते. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थोडं झाकण ठेवते. तर बघू शकता मित्रांनो, छान तेलामध्ये आपली जी वांगी आहे ते छान वाफ आलेली आहे वांग्याला पण, आणि मसाला पण आपला छान तेलामध्ये छान झालेला आहे. बघू शकता किती सुंदर भाजी झाली. नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे. इथे लसूण लावलेला आहे मी. आता आपल्याला हे तोडायचं आहे आणि भाजीमध्ये टाकायचं आहे. कांदा आणि लसूण दोन्ही पण लावलेले. थोडं पाणी घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि तेच पाणी मी याच्यामध्ये भाजीमध्ये वापरलं. तुम्हाला जर मसाला हवा असेल तर तुम्ही मसाला पण वापरू शकता, गोडा मसाला किंवा गरम मसाला. तर आता आपली भाजी शिजली आहे. मी गॅस बंद केला. बघू शकता. तर आता एका वाटीमध्ये मी काढून घेते. किती सुंदर झालं या भाजी बघू शकता. कमी मसाल्यामध्ये, कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये ही कांदा आणि लसणाची पात आहे ते पण वर टाकून घेते. इथे प्लेट ठेवली आहे मी. याच्यामध्ये आता आपल्याला भाजी काढून घ्यायची. तुम्ही चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकर याच्यासोबत पण तुम्ही छान
याचा आस्वाद घेऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक छानशी रेसिपी घेऊन. माझी रेसिपी तुम्ही बघता त्याच्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नक्कीच बनवा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. नंतर परत एकदा आपले धन्यवाद.